नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहतोय की काल संध्याकाळी सर्वत्र चांगला मोठा पाऊस पडला आणि या पावसामुळं मोसंबीचे जे आपले कामं चालले होते त्यामध्ये काही समस्या आहेत, काही व्यत्यय आहेत. तर आपला जो मराठवाडा आहे त्या पूर्ण भागामध्ये पाऊस पडला. जळगाव जिल्हा असन विदर्भातही काही ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस पडला. ज्या ठिकाणी 30 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा काळजीपूर्वक पहा. तर यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या लोकांच्या बागा ताणावरती आल्या आहेत किंवा ज्यांनी पावसाच्या पाण्यावरतीच पाणी बंद केलं, की त्यांनी पाऊस पडल्यानंतर बागांना पाणी दिलं नाही, तर अशा लोकांनी आता काळजी घ्यायचं काम आहे की त्यांच्या झाडामध्ये पानगळ झाले असेल, झाडांना ताण बसला असेल, तर अशा बागांना त्यांनी आता खत टाकून लगेच बागेचं नियोजन चालू करणं आवश्यक आहे. अशा बागेमध्ये त्यांनी आता कोणतीही मशागत करायची नाही. जर मशागत केली तर आपली झाडाची जी मुळी आहे ती मुळीला आपण डॅमेज करू, ती मुळी हलली जाईल. तर मशागत न करता खताचे डोस द्यायचे आहेत. त्यानंतर फवारणीसुद्धा आपली त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि ही जी फवारणी आपली त्यामध्ये एक बुरशीनाशक घ्या, मग साप असेल किंवा तुम्हाला कोणतंही एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्या, एक कीटकनाशक घ्या आणि त्यामध्ये फुलबहार किंवा इसाबियन हे कोणतंही त्याच्यामध्ये घ्या आणि त्याचा जो डोस आहे तो तुम्ही घेऊन त्या ठिकाणी फवारणी थांबवा. त्यानंतर आपलं काय करायचं की खत जो आहे ना आपलं, त्या खतामध्ये आपला NPK घ्यायचा आहे. NPK सोबत जे काही सूक्ष्म घटक आहेत ते घ्यायचे, दुय्यम घटक घ्यायचे आणि महत्त्वाचं की जे ऑर्गॅनिक जे खत आहेत ते पण आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या की जी मुळी आहे ती मुळी कुठेही डॅमेज करायची नाही आणि या ठिकाणी पिजार जे असतात की जे वाढीसाठी कारणीभूत असतात असे कोणतेही घटक या ठिकाणी घ्यायचे नाहीत. फक्त खताचा डोस टाका, फवारणी घ्या आणि त्या बागेला ज्या ठिकाणी पानगळ झाली आहे, झाडं सुकले आहेत, झाडं ताणावरती गेले आहे, ज्या झाडांना ताडण बसलं आहे तर त्या झाडांना लगेच बहार किंवा फुलधारणा आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आता दुसरे जे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांचं काय झालं की बाग तुटून गेली, जमीन थोडी काळीची आहे, भारी जमीन आहे. तर ह्या भारी जमिनीमध्ये होतं काय की ताण लवकर बसत नाही आणि त्या लोकांचा ताण अजून बसलेला नाही. त्यांनी पाणी काही दिवस दिलं, काही लोकांचं पाणी अजूनही चालू आहे. जर पाणी चालू असेल तर अशा लोकांनी त्या ठिकाणी काही कामं करणं गरजेचं आहे किंवा काही लोकांनी 1 महिन्यापासून पाणी बंद केलं पण बागेला ताण बसला नाही, तर अशा लोकांनी त्या ठिकाणी बागेला ताण जर बसला नसेल तर त्या ठिकाणी लिव्हसिनची फवारणी आपल्याला घ्यायची आहे. तर लिव्हसिनची जी फवारणी आहे तुमच्या मातीनुसार तुम्हाला त्यामध्ये बदल करायचा आहे. जर खूप काळी माती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 मिलीपर्यंत त्याचा डोस घ्यायचा आहे. त्यामध्ये जर हलकी माती असेल तर 1 ते 1.5 मिली हे 1 लिटरचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही हे केलं तर तुमच्या झाडांना जो ताण बसला नाही किंवा आता काय होईल की झाडं तुमची फुटायला लागतील. जर झाडं फुटायला लागले तर त्या ठिकाणी तेवढं स्टोरेज बनलं नाही आणि स्टोरेज नसल्यामुळं पुन्हा ती बाग आपली फेल जाऊ शकते. आणि महत्त्वाचं काय की लिव्हसिन जे घ्यायचं ना आपल्याला की कमीत कमी काळात घ्या. जसाच पाऊस थांबेल 1-2 दिवसामध्ये जे आपले डोळे फुगतात फांदीमध्ये, तर ते डोळे फुगण्याच्या आधीच तुम्हाला ती फवारणी घ्यायची आहे. कारण त्यावेळेस त्या फवारणीचं काम जास्त चालतं, जास्त ते परिणामकारक रिझल्ट आपल्याला मिळतात. जर त्या ठिकाणी तुम्ही फवारणी लेट केली, त्या ठिकाणी नवीन नव्हती, काही ठिकाणी त्याला तगार म्हणतात, काही ठिकाणी त्याला डीर म्हणतात आणि काही ठिकाणी त्याला आगरी म्हणतात. तर ही येण्याच्या आधीच आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. जर ही फवारणी तुम्ही घेतली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी ते झाड आहे त्या कंडिशनमध्ये ठेवता येईल आणि त्या ठिकाणी नवीन नव्हती त्या झाडांना येणार नाही. त्या ठिकाणी सुद्धा खतं टाकायचं नाही, मशागत बागेत करायची नाही. जमीन आहे त्या कंडिशनमध्ये ठेवा. जर तुम्ही मशागत केली तर झाडं आपलं ताणावरती येणार नाही. आणि अशा ज्या बागा आहेत ना की ज्या बागेमध्ये
आपण आता लिव्हसिंग घेतोय, तर त्या बागेचं जे पाणी आहे ते साधारण जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये येईल आपलं. तुमची माती कशी आहे त्या मातीनुसार आपल्याला ते पाहायचं आहे की आपल्याला ताण कधी बसल, आणि पुन्हा जानेवारीमध्ये आपण त्या बागेचं प्लॅनिंग करू. जी माती हलकी असेल तिथं काही ठिकाणी 20 ते 25 दिवसामध्ये ताण येतो, तर त्या ठिकाणी डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो. आता तिसरा महत्त्वाचा विषय की काही लोक असे आहेत की भाव भेटल, भाव भेटल ह्या आशेमुळं त्यांनी काय केलं की बागेमध्ये फळ ठेवलं आहे, आणि अजूनही एक 30-35च्या आसपास भाव चालले आहेत. 1 महिना आधी अजून फळ असू शकतं त्या लोकांचं. जर बागेत फळ असेल तर त्या लोकांचं पाणी चालू असेल बागेला. जर पाणी चालू असेल बागेमध्ये तर त्या लोकांनी त्या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत त्या करणं आवश्यक आहे. वाढीसाठी जे कारणीभूत घटक असतात ते घ्यायचे नाहीत. फळांना त्या ठिकाणी टिकवणं गरजेचं आहे. पाऊस झाला, बुरशीचा अटॅक होऊ शकतो, तर अशा वेळेस त्या बागेमध्ये आपलं एक कीटकनाशक 22 किंवा 6पैकी एक बुरशीनाशक घ्या, आणि त्या ठिकाणी एक सूक्ष्म जे अन्नद्रव्य आहे मिकनेल 32 किंवा काय जे तुम्हाला घ्यायचं, कोणतंही एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्य हे तुम्हाला त्या फळांच्या बागेमध्ये द्यायचं आहे. ज्या ठिकाणी फळ आहे त्या ठिकाणी कोणतीही मशागत करायची नाही, आणि ड्रीपमधून त्या बागेंना काही खतं द्या. कारण त्या बागेमध्ये तुमचं आतापर्यंत फळ आहे म्हणजे त्या फळांनी त्या झाडांचं शोषण केलं आहे. चांगल्यापैकी त्या बागेमधून, त्या झाडामधून बरेचसे अन्न घटक त्या फळांनी काढले आहेत, तर पुन्हा त्याचं आपल्याला काही जे घटक आहेत ते द्यावे लागतील, म्हणजे पुढचा जो आंबेबार आहे आपला तो आपल्याला चांगला ताकदीने घेता येईल. हे झाले 3 घटक की ज्या ठिकाणी ताण बसला, ज्या ठिकाणी ताण बसला नाही, ज्या ठिकाणी अजून बागेमध्ये फळे आहेत. आणि चौथा विषय असा आहे याच्यामध्ये की काही लोकांच्या बागा आहेत ना की ताण न बसताच त्या ठिकाणी नवीन तगार, आघारी किंवा काही ठिकाणी त्याला आपण नवती म्हणतो, तर ती डीर असेल ती पुन्हा दिसते. काही लोकांचं असं म्हणणं आलं की खूप फोन चालू आहेत आणि ते लोक म्हणतात की सर आमच्या बागेमध्ये पानगळ झाली. पानगळ झाली म्हणजे ताण बसला असं त्या लोकांना वाटतं. तर त्या लोकांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं की पानगळ झाली म्हणजे ताण बसलाच असं नाही. तर आपल्या पानामध्ये जर मागच्या बाजूला ब्राऊन कलरचे जर ठिपके असतील तर ग्रेसी स्पॉट आहे तो. त्या ठिकाणी मायक्रोस्पिराला सिट्री या नावाची बुरशी त्या ठिकाणी आहे, आणि त्या बुरशीमध्ये पानामध्ये ब्लॉकेज होऊन ती पानगळ झाली आहे. ती पानगळ नॅचरली नाही आहे, बागेमध्ये कुठेही ताण नाही आहे. ज्या ठिकाणची पानगळ जास्त झाली त्याच ठिकाणी नवीन नवती, नवीन तयार यायला लागली, त्या ठिकाणी कुठेतरी एक दोन फुलं दिसत आहेत. तर अशा ठिकाणी लोकांनी जास्त जागरूक होणं आवश्यक आहे. जर ती नवती छोटी असेल तर त्याला आपल्याला थांबावं लागेल, कारण ताण बसलेला नाही आहे. जर ताण बसलेला नाही तर त्या ठिकाणी जी नवती आली ना ती नवती म्हणजे झाडांनी जगण्यासाठी केलेला संघर्ष आहे. ज्या फांदीचे पूर्ण पानच पडले तर पानं पडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पानं यायला लागतात, आणि त्या नवीन पानामध्ये फूल येईलच याची काही शाश्वती नाही आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला लिव्हसिन घ्यायचं आहे. कमी प्रमाणामध्ये 1.5 ml घेऊ शकतो. ज्या ठिकाणी माती थोडीशी चांगली आहे, काळी आहे, त्या ठिकाणी आपण 1.5 ml पर्यंत घेऊ, कारण ती जी काडी आहे काडी पण जाळता कामा नये. काही शेतकरी असं असतात की सांगितल्यापेक्षा पण डोस जास्त टाकतात. तर जास्त डोस न टाकता जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण घ्या. जर तुमची माती हलकी असेल तर कमी घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला ती जी ग्रेसी स्पॉटमुळे जी पानगळ झाली तर ती पानगळ तुम्हाला थांबवावी लागेल, आणि झाडांना पुन्हा स्टोरेज देऊन त्या बागासुद्धा आपल्याला एक डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी महिन्यामध्ये पडावं लागतील. पण ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे, एक 30 मिलीपेक्षा जास्त कमी पाऊस आहे, तर त्या ठिकाणच्या लोकांनी बागा फोडण्याची घाई करायची नाही किंवा कोणत्याही गोष्टी या ठिकाणी घ्यायच्या नाहीत. फक्त स्टोरेजसाठी एखादी फवारणी घ्या त्याच्यामध्ये. खाली मातीला हात लावू नका. मशागत लोक काय करतात आपले की बागेमध्ये ओलावा आहे आणि मशागत केली तर फायदा होईल असं त्यांना वाटतं. तर सध्या बागेत कोणतीही मशागत कोणीही करायची नाही. जर आपण ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत प्लॅनिंग केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं काही चालू वर्षी दुष्काळ आहे, काही ठिकाणी पाऊस पडला चांगली गोष्ट आहे, पण या कंडिशनमध्ये
आज अशी संकट आहे की बागा फेल जातात की काय अशी शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. जर तुम्ही प्लॅनिंगने काम केलं, आपली बाग कोणत्या कंडिशनमध्ये आहे ते पहा आणि तुम्हाला काही अडचण आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा की आता बागेमध्ये काय केलं पाहिजे. यामध्ये तुमचे जे खताचे डोस असतात ते खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही माती परीक्षण केलं असेल तुमचं, त्या मातीमध्ये तुमचे घटक कोणते कमी आहेत, कोणते जास्त आहेत, त्या मातीला काय दिलं पाहिजे. जे घटक कमी आहेत ते आपण जास्त देऊ आणि जे घटक ऑलरेडी मातीमध्ये एक्सेस आहेत, जास्त आहेत, तर त्या ठिकाणी जास्त काही देण्याची आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे खताचे डोस आपलं बनवताना तुमच्या मातीमध्ये चुनखड किती आहे, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण किती आहे याला खूप महत्त्व आहे. झिंक, फेरस हे जे घटक आहेत याचं उपलब्ध किती आहे आणि त्यानुसार आपल्याला ते खताचे डोस बनावे लागतील. बागेमध्ये अंदाजे काम कोणतंही करू नका की NPK आणलं किंवा काही दुय्यम घटक आणले आणि टाकले तर त्यामुळे आपली बाग सक्सेस होईल याची कोणतीही गॅरंटी नाही. त्या ठिकाणी तुमची आता चालू वर्षी जी फळगळ झाली, ही फळगळ कोणत्या बुरशीमुळे झाली हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि मग तुमची जी मोसंबी आहे ती जर चांगली आणायची असेल तर तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळा. घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येकाने ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ह्या फॉलो करा तुम्ही आणि तुमच्या बागेमध्ये काय प्रॉब्लेम असतील, तुमची माती कशी आहे, पाऊस किती झाला आहे, तुमच्या झाडाची कंडिशन कशी आहे हे तुम्हाला जास्त माहिती आहे. तर जे काही मी प्रकार सांगितले त्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारामध्ये बसता तर त्या प्रकारामध्ये बसल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे हे पहा आणि त्या ठिकाणी तसं प्लॅनिंग तुम्ही करा. जर ते प्लॅनिंग केलं तर चालू वर्षी आपल्याला जी भीती आहे की आंबे बहार फेल जातो की काय, तर असं काही होणार नाही. प्लॅनिंग करा, शेड्यूल बनवा या ठिकाणी आणि ते जे शेड्यूल आहे जर तुम्हाला काही अडचण असतील तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.